सत्याग्रह महाविद्यालय खारघर नवी मुंबई जिल्हा रायगडच्या वतीने सर्व नागरिकांना महाड 14 तळे सत्याग्रह वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। संस्थेने महाड 14 तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षामध्ये 2027 मध्ये रायगडच्या या भूमीत खारघर या ठिकाणी सेक्टर 33 येथे भव्य दिव्य सत्याग्रह भवन शैक्षणिक संकुल बांधण्याचा संकल्प केलेला आहे। यासाठी राहुल शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी एक ईट आपली सुद्धा या सत्याग्रह भवनसाठी द्यावी आणि या सत्याग्रहाच्या संग्रामामध्ये आपण सर्व जनतेने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं नम्र आवाहन मी आजच्या या सत्याग्रह महोत्सव दिनी मी आमचे सख्य सहकारी डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सरांच्या सत्याग्रह महाविद्यालय खारघरमध्ये आज 14 तळ्याच्या संघर्षाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी येणं झालं। एक अतिशय आजच्या सामाजिक रचनेच्या दृष्टीने ज्या गोष्टीची जाण किंवा ज्या गोष्टीचं स्मरण समाजानं केलं पाहिजे अशा दिनी या ठिकाणी डोंगरगावकर सरांसारख्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवर चालणाऱ्या त्यांच्या अनुयायाच्या वास्तूमध्ये कार्यक्रमाला यायचं भाग्य मिळालं। मी मनापासून सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या 14 तळा संघर्ष दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी या देशातील जनतेला देतो। महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाची जतन ज्या काही गोष्टींनी झाली त्याच्यामध्ये महाडचा 14 तळे संघर्ष हा एक अतिशय मोठा मैलाचा रगड आहे असं म्हटलं तर हरकत नाही। आणि या दिनाच्या स्मृती दिनानिमित्त ज्या पद्धतीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत ते आपण या ठिकाणी अनुभवतोय। मनापासून डोंगरगावकर सर आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। साऱ्यांना पुनश्च एकवार मनापासून शुभेच्छा देतो। असं नव्हे, एकूणच जो कालखंड आपण पाहिला ज्या कालखंडामध्ये समाज व्यवस्था फार दुभंगलेली होती, अस्पृश्यतेसारखी अनिष्ट रूढी परंपरा त्या ठिकाणी होत्या आणि त्या एकूणच कालखंडामध्ये निसर्गाची देणगी असणारं पाणी विशिष्ट वर्गाला पिऊ दिलं जात नव्हतं आणि त्याच्या संदर्भामध्ये हा ऐतिहासिक संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला आणि खऱ्या अर्थानं आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार मिळाला आणि त्यामुळं हा ऐतिहासिक संघर्ष आहे आणि त्याला आता 97 वर्ष झाली। 2-3 वर्षानंतर 100 वर्ष होतील आणि म्हणून हा महत्त्वाचा आहे कारण की त्या कालखंडामधली परिस्थिती अजून 10-15 वर्षानं विचारलं तरुण पिढीला कुणाला तर पाणी पूर्वी पिवलं दिलं जातं तर कुणाला खरं वाटणार नाही। परदेशामध्ये आज ग्लोबल झालेले विलेज म्हणजे जग जवळ आलेलं आहे। परदेशामध्ये जर कुणाला सांगितलं की अशा पद्धतीच्या विशिष्ट समुदायाला पाणी पिऊ दिलं जात नव्हतं ते पटणार नाही। त्यामुळे धावत्या जगामध्ये या पद्धतीचा संघर्ष जो आहे तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला लोकांच्या समोर मांडावा लागेल। त्यामुळे जो 14 तळ्याचा सत्याग्रह होता हा खऱ्या अर्थानं मानवी अधिकाराचा हक्क अंमलबजावणी करण्याचा ऐतिहासिक संघर्ष होता। त्या संघर्षाच्या त्या भूमीला आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दर्शन घेतल्यासारखं आणि बाबासाहेबांनी जो ऐतिहासिक लढा केला त्यासाठी आपलं समर्पण अभिवादन करण्यासारखं वाटतं। म्हणून लाखो लोक जातात, वर्षानुवर्ष ती संख्या वाढत आहे। फक्त गोरगरीबच माणसं नाही, सर्व समाजाच्या स्तरातली माणसं त्या ठिकाणी जात असतात। म्हणून ती संघर्ष भूमी क्रांतीभूमी आहे आणि प्रेरणा स्त्रोत आपला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जातो।